भगवा आतंकवाद किंवा हिंदू टेरर असा एक नॅरेटिव्ह समाजामध्ये पसरवायचा आणि मुद्दाम हिंदू आणि भगव्यांना बदनाम करायचं आणि जे खरोखर आतंकवादी आहेत त्यांच्यापासून लक्ष विचलित करायचं, असं काम आपल्या देशामध्ये राजकीय लोकांकडून नेहमीच केलं जातं। याचं कारण एकदम सिंपल आहे, वोट बँक पॉलिटिक्स। मालेगाव बॉम्बस्फोटला तर हिंदू टेरर घोषितच केलं, पण आता न्यायपालिकेनेच न्याय दिलाय आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। हा नॅरेटिव्ह पुसण्याचंच एक काम केलेलं आहे आणि असंच काहीसं 26/11च्या वेळी सुद्धा केलं होतं। पण नशिबाने, या हिंदूंच्या नशिबाने, सुदैवाने तो कसाब भेटला आणि ते सिद्ध झालं की हा मुस्लिम आहे, हा पाकिस्तानचा आहे, म्हणून त्यांचा जो काही फॉल्स नॅरेटिव्ह होता तो पसरवला गेला नाही। पण तरी सुद्धा यांनी प्रयत्न केले आणि अशी पुस्तकं वाटत होते, पुस्तकांचा प्रकाशन सोहळा घेत होते आणि त्या पुस्तकांच्या कार्यक्रमाला हे चेहरे होते जे स्वतःला निवडणुकांच्या वेळी सॉफ्ट हिंदू म्हणून पुढे करत असतात। संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे जिथे हिंदू बहुसंख्यक असून सुद्धा हिंदूंच्याच बाबतीत असा हिंदू टेरर, हिंदू आतंकवाद हा नॅरेटिव्ह पसरवला जातोय, कारण हिंदू सहिष्णू आहे म्हणून।